तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे। ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीने 100 जण फरार झालेत। आतापर्यंत 5 आरोपींपैकी 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 21 जण मोकाट आहेत। दरम्यान या आरोपींसोबत आर्थिक व्यवहार झालेले लोक सध्या चिंतेत आहेत। या प्रकरणी तुळजापुरातील युवक उद्योजक यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यास संदर्भात नोटीस पाठवलेली आहे। एकूण 35 आरोपी आहेत, त्यापैकी 21 जण हे अजूनही फरार आहेत। आत्ताच आमच्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की ज्यांनी चुका केल्या असतील त्यांना भीती असेल आणि ज्यांना वाटतं की बाबा आपण आता आहोत, इन्व्हॉल्व आहोत, आपलं ट्रान्झॅक्शन झालेलं केलेलं आहे, बँक व्यवहार झालेले केलेले आहेत, असे लोक तुळजापूर शहर सोडून निघून गेलेले। पण वास्तविक पाहता पोलीस प्रशासनानं अशा लोकांना ताबडतोब मुसक्या बांधून अटक केली पाहिजे आणि हा जो प्रकार चाललेला आहे हा कुठंतरी थांबवला आणि संपवला पाहिजे। नाही, असं सांगता येत नाही, तो आकडा पोलीस अधिकारी करून मला सांगत नाहीत ना किती आकडा, पण असं ओढत खबर आहे की नोटीस निघतात, ट्रान्झॅक्शन म्हणून त्यांनी काढणार नोटीस, असं आम्हाला समजलंय। पण जे नाहीत आहेत पण त्यांना फार मोठी भीती आहे, कारण का ते समाजात त्यांचं एक नाव आहे, कुठं तर त्या नोटीसमुळे त्यांना भीती सुटलेली आहे की आपलं नाव आलं तर कसं होईल। कारण तो एकदाच भलेही तो अधिकारी बाबा काही नाही ज्यामुळे सोडून देईल, पण कलंक फार मोठा लागेल म्हणून ह्या भीतीपोटी लोक भीतीच्या क्षेत्राखाली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।